विनायक राऊत यांच्यावरती आरोप करत आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये तक्रारदार आहे त्यांच्या सून असलेल्या गिरिजा राऊत आपल्यासोबत आहेत. त्या गिरिजा, नक्की काय प्रकरण घडलेलं होतं, काय म्हणून तुम्ही आहे ते पोलीस स्टेशनला तक्रार आहे ती दिलेली आहे? लग्न झाल्यापासून अर्थात लग्नाच्या आधीपासून पहिल्या भेटीपासूनच राऊत परिवाराने आम्हाला सगळी खोटी आश्वासनं देऊन आणि लग्नानंतर पूर्ण परिस्थिती बदलून त्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने माझं शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ करून मला आर्थिकदृष्ट्या हँडिकॅप करून त्यांनी जाणून बुजून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. आणि हे जे अघोरी प्रकार माझ्याबरोबर त्यांनी केलेले आहेत ते निव्वळ त्यांच्या मुलाची शारीरिक संबंध प्रस्थापित न करण्याची असक्षमता लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आणि मी ह्या सगळ्या त्रासाला प्रचंड कंटाळून शेवटी ही लीगल ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमचं लग्न कधी झालं आणि ह्या प्रकार संपूर्ण अघोरी कृत्याचे ते कधीपासून सुरू झाले आणि याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे प्रामुख्याने? समावेश तसं बघायला गेलं तर पूर्ण परिवाराचाच आला, कारण त्यांना सगळ्यांना ह्या कमतरतेची सगळ्यांना कल्पना होती. आमचं लग्न 3 डिसेंबर 2017ला झालं आणि सप्टेंबर 2018पर्यंत आमच्यात एकदाही शारीरिक संबंध आले नाही. म्हणून सप्टेंबर 2018मध्ये गीतेश आणि त्याची आई आणि माझे फॅमिली मेंबर्स आम्ही भेटून सगळं डिसाईड झालं की गणपती सण झाल्यानंतर आपण या विषयावर काम करायला सुरुवात करायची. पण गणपतीला गावावरून आल्यानंतर इथे भाद्रपद पौर्णिमेला एक छोटीशी घाबरण्याची माझी जी घटना झाली त्याला ह्यांनी सगळं विचित्र अघोरी इलाजांचं कलाटणी देऊन मला 2022 सालपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवलं. त्याच्यानंतर माझ्यावर अँटी डिप्रेसंट्सचे मेडिकल ट्रीटमेंट सुरू केले, ज्याच्यात मला अजून फिजिकल आणि मेंटल ट्रॉमा सहन करावा लागला. आणि मग नंतर टेस्ट ट्यूब बेबी आणि अशा गोष्टी सगळ्या घडत गेल्या, ज्याला मी सगळ्याला कंटाळून शेवटी मग रिच्ड SK असोसिएट्स आणि आम्ही लीगल ॲक्शन घ्यायचं ठरवलं. यामध्ये माजी खासदार विनायक राऊत यांचं नाव आहे, ते तुमच्या पतीचे वडील देखील आहेत, परंतु त्यांचा सहभाग याच्यामध्ये किती आहे? त्यांना नक्की तुमचा आरोप नक्की काय त्याच्यावर? सहभाग तर आहे, कारण मुलाचे वडील आहेत, त्याचे फ्लॉज, त्याचे गुण अवगुण सगळं त्यांना पहिल्यापासून माहिती होतं. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की त्यांना किंवा त्याच्या आईला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. त्यांनी सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा ट्रॅप टाकून आम्हाला त्याच्यात फसवून आमचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. परंतु विनायक राऊतांनी देखील पत्रकार परिषद घेत तुमचे जे आरोप आहेत ते फेटाळलेत आणि तुमच्यावर ते आरोप केले की तुम्ही पैशाची मागणी केलेली आहे, 12 कोटीची मागणी केलेली आहे, ते न दिल्यामुळे अशा पद्धतीच्या जी तक्रार आहे ती तुम्ही नोंदवलेली आहे. कसं बघता या संपूर्ण आरोपांकडे? नाही, मी या आरोपांकडे माझ्या लेखी ह्यांना शून्य किंमत आहे. कारण मला जर त्यांच्याकडनं पैसे उकळायचे होते तर मला 7 वर्ष जेव्हा त्यांनी इतका त्रास दिला, माझ्याकडे प्रचंड वेगवेगळ्या प्रकारे संधी होत्या की मी त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी डिमांड करू शकत होते. इतका त्रास दिल्यानंतर असे घाणेरडे आरोप जर ते लावतायत तर मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. परंतु या ठिकाणी आहे तो आरोप केला जातोय की पैसे तर मागतायत, परंतु तुम्हाला अजूनपर्यंत वेळ का लागला या ठिकाणी आहे तो गुन्हा नोंदवण्यासाठी? तुम्ही कशाची वाट पाहत होते? वाट पाहत होते की आज ना उद्या परिस्थिती बदलेल, गीतेश सुधरेल, फॅमिली चांगली वागेल. पण जो प्रश्न त्यांनी मला विचारलाय तो त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या परिवाराला विचारावा की त्यांच्या मुलाचे जे दोष त्यांना माहिती होते ते ॲड्रेस करण्यासाठी त्यांना 35 वर्ष का लागली. रादर 35 पण नाही, त्याचं लग्न ज्या वर्षी झालं तिथपर्यंत त्यांना का वेळ लागला. आर्थिकरित्या सधन असून सायन्स एवढं पुढे गेलेलं असूनही ते कुठल्या जमान्यात राहतात की ते त्यांच्या मुलाचा इलाज करू शकले नाही आणि त्यांच्या मुलाच्या विचित्र वागण्यावर ते आवर घालू शकले नाही. हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि त्यांनी ह्याचं मीडियासमोर उत्तर द्यावं. एक मुद्दा तुम्ही मांडलेला होता की तुमच्या अकाउंटला अनेक पैसे यायचे, तुम्हाला नोकरी सोडावी लागली, काय नक्की प्रकरण? गीतेशनी मला माझा प्रॉक्टर अँड गॅम्बलचा HR प्रोफाईलचा जॉब सोडायला लावला, गोड बोलून की पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, खूप ट्रॅव्हल असतं, यू कॅनॉट मॅनेज एव्हरीथिंग. आणि मग लग्न झाल्यानंतर त्यांनी मला कम्प्लिटली फायनान्शियली डिसेबल करून माझ्या सगळ्या स्पेंड्सवर पण त्यांनी रेस्ट्रिक्शन्स लावून मला अगदी जगणं मुश्किल करून टाकलेलं. एव्हरी डे आय वॉज डाईंग अ न्यू डेथ. पैशांसंदर्भात नक्की काय व्हायचं? घरी काय पैसे यायचे का? तुम्ही मगाशी असा उल्लेख केला होता. प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या अमाऊंट्स कॅशमध्ये यायच्या. त्याचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स तर वेगळे खूप असायचेच, पण मी ह्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये कधी गेले नाही. जेवढी मला माहिती होती ती मी ऑलरेडी डिस्क्लोज केलेली आहे. मनी लॉन्ड्रिंगचा कुठेतरी विषय याच्यामध्ये येऊ शकतो का? नक्की काय विषय?
शक्यता नाकारू शकत नाही, कारण एवढे मोठे जे अमाऊंट्स येत आहेत आणि त्यांनी जे मला सांगितलेलं की मी माझं ॲक्च्युअल इन्कम तुला कधीच कळू देणार नाही, नाहीतर तुला पंख फुटतील, तर दिस सेज अ लॉट अबाउट व्हॉट ही वॉज डुईंग अँड इट वॉज नॉट राईट व्हॉट ही इज डुईंग. त्यामुळे पण हॅरेसमेंट केलेले, काही पैसे मोजायला वगैरे सांगितले. हो, जवळजवळ 17-18 लाख त्यांनी घरी मनी काउंटिंग मशीन असूनही माझी तब्येत बरी नसताना त्यांनी मला ती कॅश हाताने मोजायला लावलेली आहे. आणि त्याचे RPचे जे सॅलरीज जायचे ते पण त्यांनी मला हाताने मोजून एम्प्लॉई सॅलरीज काढायला लावलेले आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट सागर कदम देखील आहेत. सर, कायदेशीर सांगा, काय नक्की या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत कशा प्रकारे तपास आहे तो सुरू आहे? याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ऑलरेडी, चिटिंग आणि 85 जो सेक्शन आहे 498 म्हणजे जुना जो आहे तो, आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष जो आहे समूळ उच्चाटन अधिनियम 2013 त्याच्या अंडर आम्ही ऑफेन्स रजिस्टर केलं. याच्यामध्ये ही जी फॅमिली आहे ती आहे, प्लस काही बाबा वगैरे जे आहेत त्यांनी अघोरी कृत्य केले त्यांच्यासोबत, यांच्या फॅमिलीच्या सांगण्यावरून ते त्यांना घेऊन जायचे तिकडे, तर त्या संदर्भात गुन्हा दाखल आहे. त्याच्यात आज पहिली अटक झालेली आहे आणि आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की ते आम्हाला न्याय देतील. आणखीन काही गुन्हे लागण्याची शक्यता, कारण ज्या पद्धतीने तुमचे असेल ते सांगतायत की ज्या पद्धतीने पैसे वगैरे ह्या संदर्भात याच्यामध्ये आम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे कंप्लेंट अर्ज फाईल करणार आहोत आणि इन्कम टॅक्सला पण कंप्लेंट अर्ज करणार आहेत त्यांच्या इन्कमच्या संदर्भामध्ये, आणि जे कॅश फ्लो येत होता त्यांच्याकडे त्यांच्या सांगण्यावरून त्या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत. ईडीकडे पण आम्ही तक्रार करणार आहोत. आपण पाहिलं की या संदर्भात संपूर्ण आरोप आहेत ते होत असताना एकीकडे विनायक राऊतांनी संपूर्ण आरोप फेटाळले आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांची सून आहे ती त्यांनी पुन्हा आहेत ते आरोप या ठिकाणी विनायक राऊतांवरती केले आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर आहे ती तपास सुरू आहे, पोलिसांकडून तपास देखील सुरू आहे, परंतु या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा विषय आहे तो देखील नव्याने त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. त्यामुळे आता सध्या कायदेशीर बाबी तपासून कशा प्रकारे तपास पुढे होतो हे देखील पाहण्यात तेवढंच महत्त्व ठरणार आहे. अथर्व शिरवळकरसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.